नमस्कार भक्तो, भक्तांच्या वाटेवर या आपल्या आवडत्या मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही घेऊन आलो आहोत एक अशी कथा जी ऐकताना अंगावर काटा येईल, पण शेवटी तुम्हाला ईश्वरातील श्रद्धेची खरी ताकद समजेल. ही कथा आहे एका अशा दिव्याची जो दररोज मध्यरात्री स्मशानभूमीत स्वतःहून पेटायचा. तो दिवा कोण लावायचा, त्यामागे कोणती अदृश्य शक्ती होती आणि त्या दिव्याशी जोडलेलं रहस्य काय होतं. चला तर मग भक्तांच्या वाटेवर पुढे जाऊया. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाच्या बाहेर एक जुनी स्मशानभूमी होती. गावकरी त्या ठिकाणी सूर्यास्तानंतर जाणं टाळायचे, कारण अनेक वर्षांपासून एक विचित्र घटना घडत होती. दररोज रात्री 12 वाजता स्मशानातील एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक दिवा स्वतःहून पेटायचा. सकाळ होताच तो दिवा विझलेला असायचा. गावातील अनेक लोकांनी हे पाहिलं होतं. कोणी म्हणायचं ती भूताची करामत आहे, कोणी म्हणायचं एखाद्या साधूंची आत्मा तिथे फिरतो. गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. तो अत्यंत धाडसी होता. त्याला या रहस्याचा शोध घ्यायचा होता. एका पौर्णिमेच्या रात्री तो टॉर्च घेऊन स्मशानभूमीकडे निघाला. रात्र गडद होती. वारा सुटला होता. कुत्र्यांचे रडण्याचे आवाज वातावरण अधिक भयानक करत होते. गणेश वडाच्या झाडामागे लपून बसला. घड्याळाचे काटे हळूहळू 12 वाजण्याकडे सरकत होते. अचानक वातावरणात एक अनोखा सुगंध पसरला, मोगऱ्याचा सुगंध, आणि क्षणातच त्याच्या डोळ्यासमोर तो दिवा पेटला. गणेशच्या अंगावर काटा आला. दिव्याच्या प्रकाशात त्याला एक पांढरी आकृती दिसू लागली. ती हळूहळू पुढे येत होती. गणेश घाबरला, पण त्याने धैर्य सोडलं नाही. आकृती जवळ आली आणि अचानक थांबली. ती एका वृद्ध साधूसारखी दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं. त्यांनी गणेशकडे पाहून विचारलं, तू इथे का आलास? गणेश थरथरत म्हणाला, मला या दिव्याचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. साधू हसले. ते म्हणाले, हा दिवा कोणत्याही भूताचा नाही, हा श्रद्धेचा दिवा आहे. गणेश आश्चर्यचकित झाला. साधूंनी पुढे सांगितलं, अनेक वर्षापूर्वी या गावात एक संत राहत होते. ते रोज स्मशानभूमीत बसून भगवान शिवांची उपासना करायचे. लोक त्यांची थट्टा करायचे, पण ते म्हणायचे मृत्यूची आठवण माणसाला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते. एके दिवशी त्या संतांनी देहत्याग केला, पण जाण्यापूर्वी त्यांनी एक संकल्प केला, जोपर्यंत गावात श्रद्धा जिवंत राहील तोपर्यंत हा दिवा पेटत राहील. गणेश स्तब्ध झाला. साधूंनी त्याला दिव्याजवळ नेलं. दिव्याच्या प्रकाशात त्याला शिवलिंग दिसलं. ते अनेक वर्षे मातीखाली दडलं होतं. साधूंनी सांगितलं, हे शिवलिंग पुन्हा प्रकट होण्याची वेळ आली आहे. असं म्हणताच साधू अदृश्य झाले. गणेश घाबरला. तो गावात धावत आला. दुसऱ्या दिवशी त्याने सर्व गावकऱ्यांना ती घटना सांगितली. सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नाही, पण जेव्हा गावकरी स्मशानभूमीत गेले तेव्हा त्यांना खरोखरच तिथे शिवलिंग दिसलं. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाला. त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलं आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या दिवसानंतर दिवा स्वतःहून पेटणं बंद झालं, कारण त्याचा उद्देश पूर्ण झाला. भक्त हो, कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला भयानक वाटतात त्यामागे ईश्वराचा संदेश दडलेला असतो. श्रद्धा असेल तर अंधारातही प्रकाश दिसतो, आणि देवावर विश्वास असेल तर भीतीचं रूपांतर भक्तीत होतं. माऊली हो, भक्तांच्या वाटेवर हा भय आणि अध्यात्माने भरलेला प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रहस्यमयी आणि आध्यात्मिक कथेसह. तोपर्यंत हर हर महादेव.